नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी मेगा भरतीशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या हाती लागलेली आहे आणि या ठिकाणी 25,000 जागांच्या पदभरती प्रक्रियेस या ठिकाणी शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि या ठिकाणी जे 10% आरक्षण आहे ते 10% आरक्षण सुद्धा या ठिकाणी ते लागू होणार आहे। कोणत्या विभागात किती जागा आहेत पहा। पशुसंवर्धन 860, वन विभागात 773, ग्रामविकास 13,000, आरोग्य 5,000, महसूल 5,000, 1,500, पोलीस 5,000 आणि अशा मित्रांनो विविध विभागामधल्या विविध जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहेत आणि 25,000 पदांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि पदभरतीची जागा आरक्षित ठेवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। पहा, मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरीत 16% आरक्षण देण्याचा कायदा सरकारने केला आणि या भरतीत आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षणानुसार भरती केली जाणार आहे आणि या संदर्भात निर्णय झालेला नसला तरी सध्या सुरू असलेल्या पदभरतीची जाहिरात काढताना खुल्या प्रवर्गातील 10% जागा आरक्षित होऊ शकतात अशी माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिलेली आहे। खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षण देण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 124वी घटना दुरुस्ती करण्यात आली। वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत आणि 5 एकरापेक्षा कमी जमीन मालकीची तसेच घर 1000 चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा कमी असणाऱ्या शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं जाणार आहे आणि केंद्राच्या अधिसूचनेप्रमाणे राज्य मंत्रिमंडळात सुद्धा या बैठकीमध्ये लवकरच मान्यता दिली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पशुसंवर्धन 860, वन 773, ग्रामविकास 13,000, आरोग्य 5,000, महसूल 1,500 आणि पोलीस 5,000 अशी एकूण मित्रांनो 25,000 जवळपास 25,000 पदांची पदभरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे। तर लवकरच याची जाहिरात सुद्धा पब्लिश होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो मी सांगतो, जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते। अभ्यास आपला चालू ठेवा आणि मित्रांनो जाहिरात एवढी क्विक येऊन जाईल की येणाऱ्या 2 महिन्यात 1.5 महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया आटोपली जाईल 2 महिन्याच्या आत। त्यामुळे अभ्यासाशी तुम्ही कनेक्टेड राहत चला, गाफील राहू नका। काही शंका प्रश्न मत असतील कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।